जर तुम्हाला पुण्यामध्ये अशी इन्व्हेस्टमेंट करायची असेल जिथं लोकेशन स्ट्रॉंग आहे, डिमांड हाय आहे आणि ग्रोथ निश्चित आहे, तर तुम्ही नक्कीच हिंजवडीकडे पाहायला हवं. नमस्कार मंडळी, माझं नाव स्टीवन आणि तुम्ही बघताय तुमच्या हक्काचं मराठी यूट्यूब चॅनल बुकमा वास्तू. आणि आज मी तुम्हाला हिंजवडीतील एक अट्रॅक्टिव्ह प्रोजेक्ट दाखवणार आहे, जिथे तुम्ही फक्त 1% पेमेंट प्लॅनमध्ये ऑफिस स्पेस बुक करू शकता आणि तुम्हाला 8% ROI इथे मिळणार आहे. तर चला वाट कसली बघताय, या प्रोजेक्टला डिटेलमध्ये समजून घेऊया. कमर्शियल प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना लोकेशनला खूप जास्त महत्त्व असतं आणि या प्रोजेक्टची जर मेन USP असेल तर ते आहे लोकेशन. अतिशय मोक्याच्या ठिकाणी हा प्रोजेक्ट लोकेटेड आहे. पण लोकेशन सांगण्याच्या आधी मी थोडक्यात तुम्हाला या बिल्डर डेव्हलपरबद्दल पण सांगणार आहे. टोटल 26 वर्षाचा एक्सपिरियन्स असलेले हे बिल्डर डेव्हलपर आहे. 3 मिलियन स्क्वेअर फूट आत्तापर्यंत कंप्लीटेड आहे, पोझिशन घेऊन झालेले. 1 मिलियन स्क्वेअर फूट अंडर कन्स्ट्रक्शन आहे आणि 26पेक्षा जास्त प्रोजेक्टचं पोझिशनसुद्धा झालेलं आहे. म्हणजे असे अगदी काल परवा आलेले नवीन असे बिल्डर नाही आहे, अनुभवी बिल्डर आहे. त्यामुळं निश्चित तुम्हाला इथे युनिट बुक करताना कुठली जी चिंता आहे, टेन्शन आहे ते येणार नाही आणि खूप ट्रस्टेड बिल्डर म्हणून तुम्ही यांच्याकडे बघू शकता. आणि जर आधी पोझिशन झालेल्या प्रोजेक्टला तुम्ही व्हिजिट केली तर तुम्ही डोळे बंद करून इथे युनिट घेण्याचा किंवा ऑफिस स्पेस घेण्याचा निश्चित विचार कराल. आता लोकेशनबद्दल सांगायचं झालं तर प्रपोज मेट्रो स्टेशन जे आहे शिवाजी चौकात हिंजवडीचं, ते 7 मिनटावर आहे. मुंबई पुणे एक्सप्रेसवे जो आहे, म्हणजे भूमकर चौक जो आहे तो 5 मिनटावर आहे. पुणे बँगलोर एक्सप्रेसवे चिंचवड जे आहे ते 7 मिनटाच्या अंतरावर आहे. डांगे चौक जो आहे तो इथून 5 मिनटाच्या अंतरावर आहे. बाकी हॉस्पिटल्स असतील, हॉटेल असतील, मॉल, रिटेल हे सगळं मी स्क्रीनवर टाकतो आहे. तुम्ही व्हिडिओला थांबवून बघू शकता ह्या प्रोजेक्टचं लोकेशन. बाकी जेव्हा कधी तुम्ही साईड विजिटचं नियोजन कराल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून आम्हाला निश्चित कॉन्टॅक्ट करा. आम्ही तुम्हाला याचं गुगल लोकेशन पण शेअर करू आणि मी डिस्क्रिप्शनमध्ये पण गुगल लोकेशन टाकतो आहे, ज्याला क्लिक करून किंवा मोबाईलवर ओपन करून तुम्ही या प्रोजेक्टपर्यंत निश्चित येऊ शकता. पण माझी एक रिक्वेस्ट राहील की तुम्ही जेव्हा कधी प्रोजेक्टला व्हिजिट करायचा प्लॅन कराल तेव्हा स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करूनच प्लॅन करा, जेणेकरून आमची टीम हा प्रोजेक्ट पण तुम्हाला दाखवेल आणि याच्या नियर बाय जेवढ्या प्रोजेक्टचे व्हिडिओ आम्ही आधी बनवले होते ते सुद्धा दाखवण्यासाठी निश्चित तुम्हाला मदत करेल, जेणेकरून तुम्हाला सर्वे करायला पण सोपं जाईल आणि निर्णय घेणं पण निश्चित सोपं जाईल. आणि सगळे प्रोजेक्ट बघितल्यानंतर युनिट जर तुम्ही बुक केलं तर त्याच्यातून जे मिळणारं समाधान आहे ते सुद्धा निश्चित तुम्हाला इथे मिळणार आहे. आता या प्रोजेक्टच्या स्केल आणि प्लॅनिंगबद्दल थोडक्यात समजून घेऊया. टोटल 21 गुंठ्याचं लँड पार्सल आहे, त्याच्यावर हा प्रोजेक्ट डेव्हलप होतो आहे. संपूर्ण प्रोजेक्टचा टोटल बिल्टअप एरिया 1,40,000 स्क्वेअर फुटाच्या आसपास आहे. या प्रोजेक्टसाठी 2 फ्लोअर जे ते पार्किंगसाठी सोडण्यात आलेले आहेत आणि 15 फ्लोअर हे कमर्शियल इम्प्रेसिव्ह एलिव्हेशनसोबत इथे असणार आहे. प्रोजेक्टला पूर्ण बाहेरून ग्लास फसाट इथे तुम्हाला बघायला भेटेल, ज्यामुळे एलिव्हेशन जे आहे प्रोजेक्टचं ते खूप अट्रॅक्टिव्ह वाटते. एकूण प्रोजेक्टमध्ये 83 कमर्शियल युनिट प्लॅन केलेले आहेत. तसंच ग्राउंड फ्लोअर आणि फर्स्ट फ्लोअरवर रिटेल शॉप आणि शोरूमसुद्धा उपलब्ध आहे. कन्व्हिनियन्ससाठी 4 हाय स्पीड लिफ्ट आणि 2 इंडिपेंडंट स्टेअरकेस इथं देण्यात आलेले आहेत. आणि प्रत्येक फ्लोअरवर 19 वेल प्लॅन्ड ऑफिस युनिट डिझाईन करण्यात आलेले आहेत, जे स्टार्टअप, प्रोफेशनल आणि इन्व्हेस्टरसाठी एक उत्तम ऑपॉर्च्युनिटी इथे होऊ शकणार आहे. तुम्ही माझ्या मागं जो प्रोजेक्ट बघताय 30% काम याचं झालं आहे. ॲज पर रेरा याचं 30% ड्यू आहे. पण बिल्डर बुकिंगमध्ये तुमच्याकडून 20% जे ड्यू आहे ते बुकिंगच्या वेळेस इथे घेतात आहे. आणि प्रोजेक्टच्या बाहेर जर तुम्ही बघितलं तर बघा असा बोला मोठा सिमेंटचा रोड बनून तयार आहे. आणि प्रोजेक्टच्या समोर ह्या साईडला भली मोठी जागा जी आहे ती खूप मोठ्या IT कंपनीनी घेतलेली आहे. आणि हा जो पूर्ण एरिया आहे हा कमर्शियल झोनसाठी ओळखला जातो. लक्ष्मी चौक हाकेच्या अंतरावर आहे आणि शिवाजी चौकसुद्धा हाकेच्या अंतरावर आहे. इथून हे तुम्ही प्रोजेक्टचं एलिव्हेशन पाहू शकता. अतिशय जबरदस्त आणि कडक असं एलिव्हेशन आहे. तुम्हाला इथला ॲड्रेस देताना नक्कीच प्राऊड फील होईल असं एलिव्हेशन आहे. लोकेशन तर सुंदर आहे पण एलिव्हेशन पण खूप सुंदर आहे याचं. आणि जर स्ट्रक्चरबद्दल सांगायचं झालं तर RCC फ्रेम स्ट्रक्चर विथ PT स्लॅब असणार आहे. फ्लोरिंग अँड वॉल फिनिशिंगबद्दल सांगायचं झालं तर 24x24च्या बॅटरी फ्लोरिंग्स इथे असणार आहे. प्लास्टिक ट्रॅक्टर इमर्शन फॉर इंटरनल वॉलसाठी पेंट असणार आहे. डोअरबद्दल सांगायचं झालं तर लॅमिनेटेड डोअर विथ वुडन फ्रेम असणार आहे. SS फिनिश फिटिंग्स असणार आहे. इलेक्ट्रिकलबद्दल बोलायचं झालं तर कन्सील कॉपर वायरिंग इथे असणार आहे.
जनसेट बॅकअप फॉर कॉमन एरियासाठी इथे असणार आहे. एलिव्हेटरबद्दल सांगायचं झालं तर 4 हाय स्पीड एलिव्हेटर विथ ARD म्हणजे ऑटोमॅटिक रेस्क्यू डिव्हाइस सिस्टीमसोबत इथे असणार आहे. म्हणजे इथले जे युनिट्स आहेत ऑफिस युनिट ते बेअरशेल नसून वॉर्मशेल असणार आहे, ज्याच्यामध्ये तुमची खूप सारी इन्व्हेस्टमेंट जी आहे ती वाचणार आहे. बऱ्याच जागी बेअरशेल असल्यामुळे तुम्हाला पुढे जाऊन त्याच्यावर अजून इन्व्हेस्टमेंट जी आहे ती फ्लोरिंग आणि टायलिंग्स आणि भिंतीच्या फिनिशिंगसाठी करावं लागतं. तोसुद्धा अतिरिक्त जो पैसा आहे तुमचा निश्चित इथं वाचणार आहे. सोबत तुम्हाला काही एक्स्ट्रा ॲम्युनिटीजसुद्धा या प्रोजेक्टमध्ये मिळणार आहे, ज्याच्यामध्ये कॅफेटेरिया आणि डायनिंग एरिया असणार आहे. स्मोकिंग झोन प्रत्येक फ्लोअरला इथे असणार आहे. गेम लॉन असणार आहे. एक्झिक्युटिव्ह बिझनेस लॉनसुद्धा असणार आहे. ऑफिस पॉड असणार आहेत. कॅफेटेरिया किचन जे आहे ते इथे असणार आहे. अँड डबल हायटेड एंट्रन्स लॉबी असणार आहे. ह्या प्रोजेक्टची एंट्रन्स लॉबी अतिशय सुंदर आहे. खालच्या साईडला बघितलं शॉप शोरूम दोन्ही साईडनी आहे. असा कॉर्नर साईडला तुम्ही इथं बघू शकता. आणि प्रोजेक्टच्या समोरचा रोड जो आहे जो ऑलरेडी सिमेंटचा झाला आहे तो खूप मोठा आहे. त्यामुळे कमर्शियलला पण इथं खूप सारी मागणी आहे आणि ऑफिस स्पेसला तर मागणी आहेच आहे. सो आता आपल्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे इथले प्राइजिंग समजून घेऊया. सो मंडळी, व्हिडिओच्या शेवटी आपल्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे प्राइजिंग आपण समजून घेऊ. आणि जसं मी व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला म्हटलं होतं की इथं 1% पेमेंट प्लॅन चालू आहे. आता ही 1% पेमेंट प्लॅनची जी संकल्पना आहे ती तशी दुबईची आहे, पण त्या 1% पेमेंट प्लॅनमुळे आपल्याला खूप सारा फायदा जो आहे तो निश्चित इथे होतो. तो कसा होतो हे मी तुम्हाला एका कॅल्क्युलेशनच्या माध्यमातून समजून सांगतो. आता इथे जो सगळ्यात छोटा कार्पेट अवेलेबल आहे तो 390 स्क्वेअर फूट त्याचा कार्पेट आहे. सेलेबल जर मी तुम्हाला सांगायचं झालं तर 585 त्याचा सेलेबल एरिया आहे. आणि त्याची पॅकेज कॉस्ट जर मला तुम्हाला सांगायची झाली तर 70,36,400 रुपये त्याची पॅकेज कॉस्ट आहे. त्याची ॲग्रीमेंट व्हॅल्यू जर तुम्ही मला विचाराल तर 59,37,500 रुपये त्याची ॲग्रीमेंट व्हॅल्यू आहे. आता रेराच्या हिशोबाने तुम्हाला ड्यू विचाराल तर 30% रेराचा ड्यू आहे, पण बिल्डरची जी डिमांड आहे ती 20%चीच आहे. 20%च्या हिशोबाने जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर 11,87,500 रुपये ही ॲग्रीमेंट व्हॅल्यू आहे. 3,56,400 ही स्टॅम्प ड्युटीची व्हॅल्यू आहे. आणि जेवढा ड्यू आहे 20% त्याच्यावर 12% जर आपण GST पकडलं तर 1,42,500 रुपये तुम्हाला GSTचे इथे लागणार आहे. सर्व कॅल्क्युलेशन केलं तर 16,86,400 रुपये ही व्हॅल्यू होते. आणि त्याच्यावर 30,000 रुपये रजिस्ट्रेशनचे जर पकडले आपण तर 17,16,400 रुपये जे आहे ते ऑन बुकिंगला तुम्हाला इथे द्यावे लागतील, जेव्हा बुकिंग तुमचं 100% कन्फर्म होईल त्यावेळेस. आता 1% पेमेंट प्लॅन कसा वर्क करतो तर जी ॲग्रीमेंट व्हॅल्यू होती 59,37,500 त्याचा 1% होतो 59,375 रुपये. आणि त्याच्यावर आपण जर 12% GST पकडला तर 7,125 रुपये GSTचे लागतात. असे मिळून 66,500 रुपये तुम्हाला पुढचे 30 महिने इथे बिल्डरला द्यायचे आहेत. आणि 30 महिन्याची आपण कॅल्क्युलेशन काढलं तर 19,95,000 रुपये ती अमाऊंट जी आहे ती तुमची होते. म्हणजे ही अमाऊंट कॅल्क्युलेट केली आहे डिसेंबर 2028पर्यंत. रेराचं जे पोझिशन आहे ते आहे जून 2029पर्यंत, पण बिल्डर तुम्हाला 6 महिने आधीच पोझिशन देणार आहे. आता ह्याच्यामुळे आपलं पेमेंट कसं वाचतं तर जो हाच युनिट जो आहे तो जर तुम्ही दुसऱ्या बिल्डरकडे घेतला तर दुसरे बिल्डर काय करतील की 20% अमाऊंट तुमची आत्ता घेतील, ॲग्रीमेंट करून देतील आणि उर्वरित 80%चं तुमचं बँक लोन करतील. आणि तुमचे जे EMI आहे ते 80 लाखावर सुरू होतात. आता इथे 30 महिने तुम्ही 1% पेमेंट भरत असल्यामुळे तुम्हाला कुठलाही ROI जो आहे रेट ऑफ इंटरेस्ट तो लागत नाही. आणि पोझिशनच्या वेळेस जी 50% अमाऊंट राहते त्याचं तुम्ही एक तर बँक लोन करू शकता किंवा तुम्ही ओन कॉन्ट्रिब्युशन करू शकता. त्या 50%वर जी अमाऊंट आहे ती तुमची मोठ्या प्रमाणात इथे वाचते. आणि कमर्शियलमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना तुम्हाला या छोट्या छोट्या गोष्टीचा विचार करणं खूप गरजेचंच असतं. सो हे पेमेंट जे आहे तुमचं वाचतं. तर बिल्डरकडून तुम्हाला 1% पेमेंट प्लॅन इथं देण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे 50%च अमाऊंट तुमची पोझिशनपर्यंत जाते. 50% जी अमाऊंट आहे ती पोझिशनच्या वेळेस तुम्ही एक लोन करू शकता किंवा ओन कॉन्ट्रिब्युशन देऊ शकता. तर अख्ख्या पुणे रिअल इस्टेटचा जर विचार केला कमर्शियल मार्केटचा खास करून तर 1% पेमेंट प्लॅन फक्त तुम्हाला ह्याच हिंजवडीच्या प्रोजेक्टमध्ये मिळू शकतो. या संदर्भात तुम्हाला अजून डिटेल माहिती पाहिजे असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून तुम्ही इथे प्रोजेक्टला प्रत्यक्षात व्हिजिट करू शकता किंवा आमचे जे बुकमाय वस्तूचे कन्सल्टंट आहेत ते सुद्धा तुम्हाला अधिक मार्गदर्शन निश्चित या विषयावर करतील. सो मी आशा करतो की हा प्रोजेक्ट तुम्हाला डिटेलमध्ये लक्षात आला असेल. कुठलेही प्रश्न असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून किंवा मला SMS करून मेसेज करून व्हॉट्सअपला तुम्ही विचारू शकता. बाकी तुम्ही अख्ख्या पुण्यात कुठेही कमर्शियल बघत असाल तर एक ट्रस्टेड कन्सल्टंट म्हणून एक ॲडवायझर म्हणून तुम्ही आम्हाला निश्चित संपर्क करू शकता.
आमचा 20 वर्षाचा गाडा एक्सपिरियन्स या इंडस्ट्रीचा आहे. आम्ही निश्चित तुम्हाला सोल्युशन देण्यासाठी मदत करू आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर करायला सुद्धा विसरू नका. आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तसे रेग्युलर व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या या बुक माय वास्तू चॅनलला सबस्क्राईब तर निश्चित करा. पण बुक माय वास्तू कमर्शियलचा आमचं एक वेगळं चॅनल आहे, त्याच्यानंतर बुक माय वास्तू मराठी आहे, जमीन जुमला आहे, वेगवेगळ्या सेगमेंटचे वेगवेगळे चॅनल आहेत जिथे आम्ही अशी डिटेल माहिती तुमच्यासाठी प्रत्येक आठवड्याला घेऊनच येत असतो. सो निश्चित तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या काळात जे नवीन नवीन प्रोजेक्टचे व्हिडिओ आम्ही बनवतो आहे ते या चॅनलवर बघता येतील आणि जे तुमचं प्रॉपर्टी घेण्याचं स्वप्न आहे ते सुद्धा निश्चित पूर्ण होईल. सो लवकर भेटू नवीन प्रोजेक्ट नवीन लोकेशनसोबत. तोपर्यंत मी सारखं स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा. जय हिंद.